नमस्कार प्रेक्षकांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, प्रीतम आदित्यला सॉरी बोलत असतो आणि म्हणत असतो, सॉरी दादा, त्या दिवशी मी खूप काही पण बोललो, मला माफ कर। तेव्हा आदित्य बोलतो, मला सॉरी म्हणायची काहीही गरज नाहीये, तू दारू पिऊन आलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं आणि तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? माझ्याकडे येऊन शांतपणे बोलला असता तर मी ऐकलं नसतं का तुझं? दारू पिऊन यायची काय गरज होती? त्यात तू प्रियाला ढकललंस, तिला लागलं, माझाही कंट्रोल सुटला। मात्र प्रीतम बोलतो, तुला मी कसं सांगू, मला काहीच समजत नाहीये, मी त्या दिवशी दारू नाही पिली होती। तेव्हा प्रिया बोलते, आता तरी खोटं नका बोलू, सॉरी बोला आणि मिटवून टाका हा विषय। आदित्य दादा तुम्हाला मोठ्या मनाने माफ करतील। तेव्हा प्रीतम म्हणतो, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, त्या दिवशी मी दारू पिली नाही होती। तेव्हा प्रिया आदित्यला बोलते, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण प्रीतम माझी शपथ कधीच खोटी नाही घेऊ शकत। परंतु आदित्य प्रीतमला बोलतो, त्या दिवशी जे काही झालं ते पूर्णपणे सांग। तेव्हा प्रीतमच्या लक्षात येतं आणि आदित्यला सांगतो, त्या दिवशी अनुष्का आली होती माझ्या रूममध्ये आणि तिने मला एक पेढा दिला आणि तेव्हाच माझी कंडिशन खराब झाली। तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसतो आणि आदित्य बोलतो, आता तर अनुष्काला हे विचारलंच पाहिजे। तेव्हा सर्वजण अनुष्काकडे निघून जातात। तेव्हा आदित्य बोलतो अनुष्काला, मी जे विचारत आहे त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय। तेव्हा अनुष्का बोलते, काय झालं आदित्य? तेव्हा आदित्य बोलतो, तू प्रीतमला पेढा दिला होतास, मात्र अनुष्का, अरे आपला साखरपुडा ठरला ना म्हणून मंदिरात गेले होते आणि तिथेच पेढा मिळाला होता आणि तोच पेढा दिला होता। आदित्य बोलतो, मग तो पेढा खाल्ल्यावर प्रीतमला नशा कस काय झाला? तेव्हा मात्र दामिनी बोलते, मला पण दिला होता हिने पेढा, पण मला काहीही नाही झालं। तेव्हा मात्र अनुष्का बोलते, आरोप करण्याआधी विचारून तर घ्या। तेव्हा आदित्य बोलतो, काहीतरी गडबड केली आहे कोणीतरी, पण मी हे शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।